वी आर सॉरी. एकदा नाही तर दोनदा. आणि ही आपलीच सवय आहे. ITR भरायची एक तारीख दिलेली असते 21 जुलै, 31 जुलै. आपण ते 31 ऑगस्टपर्यंत एक्सटेंड करून घेतो. HSRP नंबर प्लेट 1 तारीख, 2 तारीख, 3 तारीख चालूच आहे आपलं. आणि त्याच सवयीमुळे इंडिगोवाल्यांना पण वाटलं हे काय नवीन लगेच नियम लागू नाही करणार, 2026ला बघू काय होते. आणि झाले लागू. आता काय त्या ग्राउंड स्टाफवर ओढून काय फायदा? काय करणार ते? काहीच नाही करू शकत. जे वरचे आदेश देतील ते त्यांना फॉलो करायचं आहे फक्त. आणि एक फ्लाईट जर 2 तास उशिरा झाली, समजा पुण्यावरून दिल्लीला जाणारी फ्लाईट 2 तास उशिरा गेली, तिथून एखादा पायलट ती फ्लाईट घेऊन पुढे जाणार असतो, पण त्याची ड्युटी संपून गेली नवीन नियमानुसार, जे काही अमृतसरला चंदीगडला जाणार असेल ते, तर पुढं घेऊन जायला कुणीच नाही, तर ते पुढचं फ्लाईट अडकून बसलं. असे हे गुंता वाढत गेला एकाला एक. मग आता गुंता सोडवायला अनेक फ्लाईट हे कॅन्सल करावेच लागणार आहेत त्यांना. आता ते ग्राउंड स्टाफ हे आपल्यासारखेच एम्प्लॉई आहेत, आपणही कुठेतरी काम करतोच, तसंच त्यांची अवस्था आहे. काहीच नाही करू शकत. यात फक्त थोडा वेळ देणे इंडिगोला हा एकमेव पर्याय आहे. आणि इंडिगोनी नफा कमवायच्या नादात जो घोळ घालून ठेवला आहे, लवकर हायरिंग नाही करायची नवीन पायलट्सची, तर तसा घोळ दुसऱ्या कंपन्यांनी करू नये एवढीच अपेक्षा. नमस्कार.